कोकणी ना शेवटी. अरे हे तिखट नाही लागत त्याला. हे तिखट नाही लागत, दुसरं तिखट लागतं सगळं. ह्या मी सोललेल्या काजू, हे मी सोललेल्या काजू आणि या मम्मीने सोललेल्या काजू. नमस्कार मंडळी. नमस्कार 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 नमस्कार. तर आज व्लॉग बनवायचं कारण की आमच्याकडे आहे आज स्पेशल भाजी. मुंबई मध्ये फर्स्ट टाइम काजूची भाजी 2026 मध्ये, या सीझन मधली पहिली काजूची भाजी. सो पहिल्यापासूनची प्रोसेस बघूया. ऑलरेडी मम्मी अर्धी कापून झालेली, नंतर ते का आठवला की अरे आपण का व्हिडिओ बनवायची हा, मी ते का अगोदर सांगितलं होतं. सो तिने अर्धी तशीच ठेवला आणि आता अर्धे उरलेली आता घेऊ करतो. तर प्रोसेस अशी असता, मी आता दाखवतोय. मम्मी कर सुरुवात, कर सुरुवात. हे छोटे असतात ना, हा हे असतात काय म्हणजे एकदम कवळी. म्हणजे ह्याच्यात काजू निघणारच नाही ना. हा. आणि हे मोठे असते, मोठेवाले असतात ना, तर हे अशा तयार होतात. अच्छा, ह्याच्यात काहीच नाही. दाखव दोन फरक. हा ते का सांगून जसा काय त्या का कळणार. हा मग ही अशी वाढली तेवढं तर कळलं मला. हे देख ना, असे मोठे वाढले लागतात. हा हे छोटेवाले ह्याच्यात काहीच नसतं. हा कोवळे. तर हा मुंबईला खूप सारे लोक ना असं फसवतात, जसं आमच्या बाबांना एकदा फसवलेलं. काजू नाही तसं म्हणजे होते महाग होते, पण त्याच्यामध्ये काहीच नव्हतं आतमध्ये. तर ते म्हणून मम्मी सांगतात कसं ओळखायचं ते आतमध्ये गर आहे की नाहीये ते. जाडं असतं. ते समजत नाही, असं काढल्यावर ते विकत बाजारात आणल्यावर हा समजत नाही. समजत पण ते नाही. कसं समजताना ना, हे करताना ना, हे अशी दाबून बघायची. हे हा. कडक लागतं, हा अशी ती तयार आहे. ही अशी पोकळ जाते. हा तर आता हे बघा, ही काजू बेसिकली थांबा मम्मी दाखवतो. अशी काजू असता, हे आमच्या घरातल्या अडण्यांसाठी आहे. आणि याच्यासारखे जे कोण असतील कोयती असतात त्याच्यावर अशी ही कापतात. कोयती नाही बरोबर. सगळ्यात मेन हातांका तेल लावूचा. ता कोण सांगणार. हा नाहीतर हा, ते चिकनी ठीक लागतं. वाटत. हा हातांका तेल लावणार, मग असे कापणार. आणि त्याच्यानंतर जा मी काम करू खावाय, मी पण करू शकते का है ना. चल मी तर नाही हा, बघितलं तुला ते- आतापर्यंत. नाही ते हे घर काढू शकतो मी. काय मम्मी हळू 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 हळू. हळू. त्या कोयते का आमच्या धार नाही, मुंगी पण कापली नाही जाणार, पण तरी सुद्धा. हा हा तुझं हा, काय ह्याला हा, तू बोल. कळलं. तुला हा, काय बोल, कळलं. बोल. काय कळलं? काय कळलं तुला. काय कळलं? काजूची भाजी खाणार तू, काजूची भाजी खाणार तू पहिल्यांदा. खाणार ना. होय खाणार ना. अरे वा गुड बॉय. हा तुला काय बोलायचं, तू बोलू शकतोस. बोल 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 काय 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 बोलायचं छोटे तुला? असतात ते, म्हणजे जातच तेवढी छोटी असतात. हा. हा पण गर आहे व्यवस्थित. मम्मी मी काढू का घेऊ काय, मी काढू का घेऊ. हे बघ, हे बघ, काहीच नाही बघ, हा. कापतच नाही काहीच त्यांनी झाडावरचे काढला की खाली पडलेले नाही. घेऊन काठी येला. जोडून आणला. माका तर असं वाटतं की झाड खाली पडलेले बिडलेले घेऊन येला. बघा, हातला बेकार आहे तो. नाही. बाबू नाजूक हात आहे तुझे खूप. नाले बाबा. होय त्याला हे काजू पकडायचे. न, 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 न. तर आम्ही आता पटापट हे असं कापतो. अच्छा हा आणि नंतर मम्मी दाखवतील रेसिपी. मम्मी रेसिपी दाखवेल कशी करायची ती. तर असं लावलंय मस्तपैकी तेल. सगळ्यात आधी सगळ्यांनी सांगा याला की घरचे कपडे घालत जा घरी माझं आल्यावर. लॉजिक काय असतं की नंतर एकदम अंघोळ बिंगोळ करून शुद्ध होऊन नंतर मग नाही पण तू हे अशुद्ध करतोस त्याचं काय. ना आता हात पाय धुतलेत मी ग बघ. हातपाय धुतले हे ना हेने असा पकडून पिशवीन पकडला असता तरी चालला असता. हे याच्यात ठेवू ना की ते दूध. सो अशी मदत करायची असते, फक्त खायचं नसतं. हा काय त्याच्याशी बोलत नाहीये. अरे हा बोलत नाही का. ये 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 बाबू ये तू येणार. आमच्या दैविकला पण विचारा. येतो. जायचं वाटतंय. तुला काजू पाहिजे, काजू पाहिजे तुला. सो आता मी पटापट हे करून घेतोय, हे सोलून घेतो आम्ही. आणि आमच्या दैविकला आमच्या पण बोलायचंय. रेसिपीच्या आमची हा, बोला. रेसिपीच्या वेळी मी सांगतो ठीक आहे. हा बोल सांगितलं ते अर्धीच बोलायचंय. बोल. हा काय बोलतो. करणार आहे. तुला करायची आहे भाजी, करायची आहे, करायची आहे तुला भाजी करायची आहे. हा
करायची आहे का? हे बघ, ही सालं काढतोय. ही सालं काढायची अशी, जेवढी निघतील तेवढी सालं काढायची आणि नंतर मग गरम पाण्यात ठेवायची आणि उरलेली सालं जातात. गरम पाण्यात ठेवायची थोडा वेळ, मग ते डिंक असतो ना त्याचा, डिंक वगैरे सगळा निघून जातो. ते जातं सगळं. अर्धा तास ठेवायची त्याच्यात. सो फक्त खाल्ली म्हणून जमली नाही, थोडस त्याच्यासाठी कष्ट पण करायचे. जे तू नाही करत आहे, पहिल्यांदाच करतोस. गप्पाबास. गावी अख्खा मी सगळं सोडून द्यायचो. खोटारड्या. फोडून मम्मी बिडून. खरं सांगा. काय? मग खरं. हो, कधी मग. हातात तरी घेतला नव्हते की काय पण पकवताय. फक्त हे एवढे ते एवढे ते हा, एवढे. मोजून हा मोजून. हा. मम्मी आणि नाही, ताई आणि हा अजून पण भात हा, अजून पण बाळ. अरे त्या दिवशी तिने एवढीशी कापून दिली, त्याच्यात तू सांगतोय पप्या काय बघ, तू मला एवढीशीच आमका दिलं, पण तू मला करताना खाल्लं असशील पण. सेम अक्षय पण त्या दिवशी बोलला, हा. बिचारी ताई. बघ आधी ती तुम्ही मग- माहिती ना गावावरून द्यायचे ना, हा. तर बिचारी ताई मला कुठे बनवता येतं, तर मी ताई बनवून द्यायची ना, त्याच्यात पण तो भांडतोय, नाही नाही तू आधी बाजूला काढून ठेवलीस किंवा सकाळी खाल्लीस तू. मग तेच ना, करताना पण काढताना पण खाल्ली असती. हा आमचा छोटा दैविक आहे ना, हा आम्हाला काही करून दे. आता काय काम करू देत नाही आम्हाला. होय, ये. भजन करतो कचरा केवढा आणि ते काजू केवढे. हा, मग ते असंच मिळतं काय? कचरा केवढा. अरे याच्यासाठी ती झाडावर चढली ना, हा. झाडावर का खाली गुरं असतात, ती बोंड असतात ना, ती विचारायला, मग ते काजू पण खातात, काय काय टाकतात तो. महागाईची वाट बघायची त्यांची. अरे पण नाही नाही, ते काय रवंत करतात ना, त्याच्यातून टाकतात ते. पण ते काय माहितीये, म्हणजे काजू नाही खात. नाही काजू नाही, बोंड खातात. आमचे दैविक ब्लॉगिंग करणारे. हो, दैविक ब्लॉगिंग करणारे आता. हो. अरे बापरे, अरे बापरे, अरे बापरे. दैविक, हॅलो फ्रेंड, चाय पिलो. मी सगळं करणार, बिचारे पप्पा मदत करतो का सगळ्या का, आणि मग खुर्चीवर संध्याकाळी बसले की साला काढा आता. हा, तुला पण बोलायचंय. हो हो, बोल बोल. तू काय बोलणार आहे बाबू? तर अशा प्रकारे आमची इथे सगळे काजू सोलून होत आहेत आणि इथे आमचं दैविक आम्हाला काही करायला देत नाही. त्याला जमिनीवर सोड. म्हणजे तो स्वतः पण काजू सोलून देईल ना तुला. हा. तर मित्रांनो, आता आमचे जांभी नाही, काजू सोलून झाल्यात आणि दाखवतो. ह्या मी सोललेल्या काजू, मी बघ, हे मी सोललेल्या काजू आणि या मम्मीने सोललेल्या काजू. हे बघ दक्षा, हा मी सोललेला काजू मम्मीचे आणि जास्त आहे. मम्मीचं नाही, असं हा. पसरवलं तर काय होणार? बघ, काय पण पसरवतो मोठा. हे बघ, मग मी सोललेला काजू. मम्मीचंच जास्त आहे. अरे तू अजून पण बघ. तो chapter. बघ, कोणाची जास्त कोणाची कमी बघ. Chapter रे. माझ्यातलं चोरून घेतलेलं का सांगत नाही. डमरूवाला. अरे वा, वाजव हा. अरे वा, भाजीपर्यंत आम्ही डमरू वाजवतो. वाजव हा. गुड बॉय. अरे, आवाज नाही येत. अरे वा 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 वा. आता आमची पुढची तयारी अशी झाली आहे की दक्षा हे पूर्ण बिल्डिंगसाठी पापड देत होते आणि इकडे आता आम्ही गरम तेलात टाकलेला काजू, गरम पाण्यात टाकलेला काजू सोलतोय आम्ही. दक्षा, तर आमची पुढची स्टेप अशी आहे की कढईमध्ये तेल गरम केलंय. हे तेल अशी टाकते जशी की माझी तेलाची खाण आहे. तिसरी वाटी टाकत होती ती आतमध्ये ठेवलं पुन्हा. हा, तर हा तेल टाकलंय आता मस्तपैकी गरम. तर आता आपण ही तेल गरम व्हायची वाट बघूया थोडीशी. अगे तू सांग, मी काय सांगतोय, तू रेसिपी सांगायची असता. आता मी कढईत तेल टाकलं. हा, मालवणीच रेसिपी. मालवण. हा आता जरा वेळ तेल टाकला की हा लसूण फोडणी हा. बघत राहा काय काय करते ती. चॅनल काढून देते मी तुला रेसिपीचं. रेसिपीचं काजूची भाजी. तू किती पण चांगली रेसिपी केलंस ना तरी दक्षाच्या खालीच.
तुका दक्षासारखं करपवू जमणारच नाही. करपव नाही पण एक कला ती फक्त दक्षाकडेच आहे. बरोबर. आणि दक्षासारख्या लव्ह मॅरेज वाला पोरीकडे नको. ताईने दिलेला आहे बघ, खाऊ मस्त आहे. ताईने दिलेला म्हणूनच देतोय. ताई ऐकतेस ना, हा. पण मला दे, त्याला नको देऊ. तर मम्मी असं तेल गरम करून मोठ्या गॅसवर गरम करून आता त्याच्यात काहीतरी टाकीस मसाले आणि सगळे करपवून टाकीस है ना. हा ठीक आहे. गॅस बघ केवढं मोठं केलं ना. बरोबर. तू दक्षाच्या पावलावर पाऊल ठेवतस तू, काय प्रॉब्लेम नाही. आता ह्याच्यात या मी आता वाटण काय कांदा खोबरा. हा जेवढे जांभी नाही तेवढं बटाटे मिक्स केला नाही. एकच बटाटा बघतं का आपलं. अच्छा अच्छा अच्छा. मोबाईल व्हिडिओ करतोस तू. आता अर्ध कसं कापू. तर हा चांगलं मिक्स करून घ्यायचा कांदा वाटणचं खोबरं. तेल तापला काय बघ. बघ हात घालून. तापला तापला. कढीपत्ता नाहीच ना आपल्याकडे. त्याला का असं चुरचुर चुरचुर आवाज येऊन दे. हिंग. जरासं हिंग टाकलं. हा लक्षात तू जरासं हिंग. अगं याच्यात 4 वेळा डाळ बनवली असती. तू काय म्हणत होती. मी म्हणत होती हा छान करते मम्मी भाजी. छान करते भाजी. खायला मजा येत असेल ना तुला है ना. जराशी हळद. हा 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 थोडासा हा खडा मसाला. हा म्हणजे गरम मसाला मुंबईच्या भाषेत. हा. मी पण गरम मसाला बोलतो इकडे. खडा मसाला. खडा मसाला म्हणजे आपल्या असेच मसाले टाकतो ना आपण, काळी मिरी वगैरे अख्खी. हे मसाले आहात ते सगळे टाकतात की आपले. हा. आणि मालवणी मसाला. माहित नाही कसं नाही टाकतात त्याच्यात वैरता. हा, मालवणी मसालाच आहे. तिखट मसाला, लाल मिरची पावडर. तू आता म्हटलंस की ह्यो खायचा मसाला माहित नाही आणि चमचावर टाकला ना त्याच्यात. टाक तू करपवून मस्त पैकी. हा मेन आधी हा हवा, बाकी काय नसला तरी चालत. बाकी काय नको जेवणात या टाका. ह्यो हा एव्हरेस्ट मसाला. मसालो लक्षात चमचा घालते त्यात. आता काय हे मसाले असे परतून घ्यायचं असं बोलायचं असतं मम्मी. हा हे मसाला असो सगळं परतून घ्यायचं तेलात. हा नंतर मग हा मसाला लावलेलो ना. तू काय फक्त खायचं काम करणार आहेस का. थोडीशी आला लसूण पेस्ट टाकली. हा 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 आला लसूण पेस्ट नवीन काहीतरी येईल. हे अजिबात कोण टाकीत नाही. थोडीशी आला लसूण पेस्ट. हा पुढे आता ही भाजी वयरुची. हे असं करून करून ते तांबी हळद थोडंफार तर याचे तुकडे करून टाकणार आहे. तिकडे बघ कसा मस्त खेळतो. हा, ते. मोकळं मिळतं ना तिकडे. माका काय म्हणा पाणी दे इकडे. ते याच्यात पाणी खूप वाटलं. लर. हा आता हे सगळे काजू आणि बटाटे टाकले. आता ढीगभर पाणी ओतायचं कारण काजू 4 आणि खाणारे आहेत आम्ही 8 लोक. त्याच्यामुळे कळशीभर पाणी ओतलंच तरी चालत. 4 काजू म्हणजे लोकांना दिसतात. व्हिडिओ करतोस तू दिसतात किती काजू ते. माका वाटतं कमीत कमी 2-3 बटाटे टाकलं असतं. टाक पाणी. टाक तू पाणी. हा दाबून टाक पाणी. गप रे तू, किती त्रास देतो. आता हे किती उकळी येईपर्यंत. 1 उकळी येईपर्यंत. नाही शिजेपर्यंत. हा शिजेपर्यंत. तर आम्ही आता मंद आचेवर हे शिजत ठेवतो आणि भेटूया थोड्या वेळात आपण. तर फायनली आमची भाजी रेडी झाली आहे. आणि आमचा दैविक सुद्धा खातोय. दैविक हो ना. काय खातोय. काजू खाते. काजू खातोय तू. 2026 ची पहिली काजू आहे ना. दैविकची तर पहिली. दैविकची पण पहिली. हो ना. दैविकला रिव्ह्यू करायची काय करणार. खातो तो बघ. तेच बोलते. तोंड तर वाकडा प्रत्येक पदार्थाला असतं पण तरी तोंड वाकडा नाही, तो प्रयत्न करतो. काय हा. काय नवीन नवीन खातोय तो बघ. हाय मम्मी ही. अरे ही हाय. पातळ घे. अरे नको राहू दे. हाय ना ही. संपू दे आधी.
लाड काय लाडांमध्ये येतात. नाही म्हणजे म्हणून दक्षा हम्म. चल टेस्ट कर सांग लवकर. मनातल्या मनात म्हणता मित्र याच्यापेक्षा चांगलं जेवण. मला नाही येत कौला काजूची भाजी हा. तो बघ त्याला ते पाहिजे. सो फायनली आम्ही आता सुरुवात करतोय. तो बघ त्याला देत नाही म्हणून रडतोय तो. आहे ना, असं रे. म्हणजे आवडली त्याला. दैविक आवडली. आता कोकणी ना शेवटी. हा, हे अरे तिखट नाही लागत त्याला. हे तिखट नाही लागत, दुसरं तिखट लागतं सगळं. काही नाही. अरे पण तिखट नाही लागत आहे कसं त्याला हे बाबा बघा. बरोबर तेच आहे, खायची सवय पाहिजे. तर मग या अशा प्रकारे आमची काजूची भाजी खायला. आणि तुम्ही पण बनवा आणि आम्हाला पण बोलवा. बाय कर बघू. बाय Bye कर, दैविक. कसं बाय करतो. बाय बाय बाय. त्याचा काजूवर कॉन्सन्ट्रेशन आहे. आता तिखट लागली. 2-3 काजू खाल्ल्यानंतर तिखट लागले. दक्षा बाय.